नवाब मलिक अजितदादांच्या राष्ट्रवादीत आहेत हे आता स्पष्ट झालेलं आहे। भाजपच्या विरोधाला राष्ट्रवादीनं या दाव्यानंतर केराची टोपली दाखवली आहे का अशी आता जोरदार चर्चा सुरू आहे। कारण नवाब मलिक राष्ट्रवादीतच असल्याचा सूरज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांचा दावा आहे। सूरज चव्हाण यांच्या दाव्यानं भाजप एनसीपीतला वाद आता चव्हाट्यावर आलेला आहे। भाजपचा विरोध असताना सुद्धा नवाब मलिक अजित पवारांसोबतच का अशी आता एक चर्चा रंगते। आमदार नवाब मलिक हे राष्ट्रवादीत असल्याचा निर्वाळा राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी दिलेला आहे। नवाब मलिकांना महायुतीत घेऊ नका असं देवेंद्र फडणवीस आणि भाजपनं सांगितलेलं होतं, तरी देखील भाजपचा विरोध झुगारून राष्ट्रवादीनं नवाब मलिक हे राष्ट्रवादीतच असल्याचं सांगितलंय। भाजपच्या विरोधाला राष्ट्रवादीनं केराची टोपली दाखवली आहे हे यातून स्पष्ट होतंय। भाजपा सूचना करू शकतं, पण कोणाला पक्षात ठेवायचं आणि कोणाला नाही हा निर्णय अजित पवार यांचा आहे असंही सांगून भाजपच्या सूचनेला एक प्रकारे किंमत देत नसल्याचं राष्ट्रवादीनं स्पष्ट केलंय। याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, सकाळपासून आपण नेमक्या याच मुद्द्यावर चर्चा करतोय, तेव्हा सूरज चव्हाण यांच्याशी देखील आपण फोनवरून चर्चा केलेली होती। तेव्हा त्यांनी असं म्हटलेलं होतं की आमच्या पक्षात कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचा हा सर्वस्वी आमचा निर्णय। पण भाजपनं आता केशव उपाध्याय यांचं बोलणं तू देखील ऐकलं असेल, त्यांनी सरळ सांगितलेलं आहे जेव्हा हा मुद्दा अजित पवार म्हणतील, अजित पवार या सगळ्या संदर्भात वक्तव्य करतील तेव्हा मात्र आम्ही ते गांभीर्यानं घेऊ, त्यावर प्रतिक्रिया देऊ। म्हणजे पक्षातच कुठेतरी एकवाक्यता नाही असा आता जो आरोप विरोधकांकडून केला जातोय त्या आरोपाला कुठेतरी पुष्टी मिळताना दिसतेय का? नक्कीच लागवी, आपण जर बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस आता महायुतीमध्ये आहे। मात्र युतीमध्ये जे प्रवक्ते आहेत दोघांचेही, मग राष्ट्रवादी अजित पवार गटाचे असतील किंवा भाजपचे प्रवक्ते असतील, हे एकमेकांच्या वक्तव्यावरती प्रतिक्रिया देताना कुठेतरी मागे हे होत आहेत असं या ठिकाणी दिसतंय। मात्र जर सर्वोच्च नेता पक्षातील वक्तव्य करेल तर त्याला गांभीर्याने घेऊ अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी दिसते। मात्र एकूणच मुंबईमध्ये जर बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवाब मलिक आहेत अशा प्रकारची ही बॅनरबाजी आहे आणि यामध्ये नवाब मलिक यांचा फोटो सुद्धा आहे। मग काही बॅनर्सवरती सुनील तटकरे यांचा सुद्धा फोटो आहे, प्रफुल्ल पटेल असतील। भाजपचं याला नकार असताना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये अद्यापही नवाब मलिक आहेत असं याप्रमाणे दिसतंय आणि याला कुठेतरी दुजोरा हा अजित पवार गटाचा आहे किंवा नवाब मलिक हे अजित पवार गटामध्ये आहेत, त्यामुळे ते त्यांचेच नेते आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचेच आमदार आहेत आणि नवाब मलिक हे सध्या शरद पवार यांना पाठिंबा देतात की अजित पवार यांना पाठिंबा देतात, त्यांनी आणखी भूमिका स्पष्ट केली नाही। मात्र जेव्हा हिवाळी अधिवेशन होतं तेव्हा ते बाकावर बसले होते, तिथेच त्यांची भूमिका स्पष्ट झाली असल्याचं दिसत होतं आणि यानंतरच महायुतीमध्ये नाराजी पाहायला मिळाली। मग नंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहिलं होतं आणि आता कुठेतरी भाजपला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला याला विरोध करतायत का पुन्हा एकदा फडणवीस हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या बॅनरबाजीवरती खरं तर आज जाहीर पक्षप्रवेशमध्ये म्हणजे जाहीर सभा ही संध्याकाळी अजित पवार पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसची होणार आहे। यामधून नवाब मलिक यांच्या बॅनरवरती काही भाष्य होतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार, कारण ज्या ठिकाणी सभा आहे, ज्या ठिकाणी पक्षप्रवेश होणार आहे त्या सर्व परिसरामध्ये नवाब मलिक यांचे बॅनर सुद्धा आहेत। लागवी निश्चित स्वप्नील, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भाजपनं नवाब मलिक यांच्यावर दाऊद कनेक्शनचा मुद्दा उपस्थित केलेला होता, देशद्रोहाचा आरोप केलेला होता आणि आता या सगळ्या संदर्भात जेव्हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगितलं जात आहे नवाब मलिक याआधी सुद्धा आमचेच होते, आताही आमचेच असणार आहेत, नवाब मलिक हे राष्ट्रवादीचेच आहेत, तर या सगळ्याचा अर्थ काय लावायचा आहे? एकीकडे भाजप यावर गंभीर आरोप करते आहे आणि दुसरीकडे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या मतावर ठाम आहे। यावर तुमच्याकडून प्रतिक्रिया घेणारच आहोत, अधिक जाणून घेणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।